विद्यार्थी मित्र हो, आपण आपल्या इतिहास विषयाच्या पेपर क्रमांक 1 मधील प्रकरण दुसरे अश्मयुग आणि सिंधू संस्कृतीचं नागरीकरण चा अभ्यास करत आहोत. ज्यामध्ये आपण कालच्या तासिकेमध्ये सिंधू संस्कृतीची जी वैशिष्ट्ये आहेत त्या वैशिष्ट्यांचा अभ्यास आपण सुरू केलेला आहे. त्यामधला जो 6 क्रमांकाचा मुद्दा आहे, अलंकार, तर या कालखंडातील जो समाज होता तो अलंकार प्रिय होता. त्यांना नटण्याची हौस होती. सोने, चांदी, तांबे, हिरे, माणिके, निरनिराळे मणी, शंख, शिंपले इत्यादींचे ते अलंकार बनवित असत. हस्तिदंत, हाडे, कवड्या यांचाही वापर अलंकार म्हणून केला जाई. त्यामध्ये कंठमाळा, बांगड्या, अंगठ्या, कर्णफुले, नथण्या, कमरपट्टा, बाहुबंद असे अलंकार वापरले जात होते. त्यानंतर आहे मनोरंजनाची साधने. या कालखंडामधील लोकांची जी काही मनोरंजनाची साधने होती ती म्हणजे शिकार करणं, मासे पकडणं, प्राण्यांची झुंज लावणं, त्याबरोबरच संगीत आणि नृत्य याचाही वापर करमणुकीसाठी केला जात असे. त्याबरोबरच गोट्या, चेंडू, बासरी, बाहुल्या, मातीची गाडी, शिट्ट्या अशी लहान मुलांची खेळणीसुद्धा आपल्याला तत्कालीन सापडलेली आहे. याच्यानंतर आहे भांडी व उपकरणे. काही न रंगवलेली व काही नक्षीकाम केलेली भांडी आपल्याला या संस्कृतीच्या काळातली उत्खननातील अवशेषामध्ये सापडली. ती जाडजूड आणि टिकाऊ स्वरूपाची आहेत. लाल चिकन मातीचा वापर, त्यावर रेखाकृती व पशूंची चित्रे आहेत. सुंदर व गोल आकाराची भांडी, तांब्याची व काश्याची फुलपात्रे, वाट्या, ताटे मोठ्या प्रमाणामध्ये सापडलेली दिसून येतात. त्यानंतर आहे शस्त्रास्त्रे व अवजारे. कुऱ्हाड, चाकू, बरछा,
कट्यार, गोफण, वस्तरा इत्यादी शस्त्रास्त्र आपल्याला सापडलेली दिसून येतात. जी काही अधिकांश मोठ्या प्रमाणामध्ये जी हत्यारे आहेत ती तांब्याची आणि काश्य धातूंची बनवलेली होती. दगडांची अवजारे होती. धनुष्यबाण, ढाल, तलवार, चिलखत या काळातील लोकांना माहीत होते. त्यानंतर आहे वैद्यकीय चिकित्सा, औषधे. शिलाजीत, बारसिंगी हरिण, पिवळी हरळी याचा वापर औषध म्हणून केला जात असे. समुद्रफेनचाही औषध म्हणून वापर करत, समुद्रफेन म्हणजे समुद्राच्या पाण्यावरील जो फेस आहे याचासुद्धा औषध म्हणून वापर या कालखंडामध्ये केला जात होता. शल्यचिकित्सा केली जात होती, म्हणजे यांना ऑपरेशनचं ज्ञान होतं. आणि या कालखंडामध्ये आयुर्वेदाची परंपरा होती, म्हणजे आयुर्वेदाला आरोग्य चांगलं राहण्यासाठी या कालखंडातील लोक फार महत्त्व देत होते. त्यानंतर आहे स्त्रियांचे स्थान. सिंधू संस्कृतीतील जी काही समाज रचना होती त्यामधील कुटुंबाची जी काही प्रमुख म्हणजे मातृसत्ताक कुटुंब पद्धती होती, ही संस्कृती मातृसत्ताक होती. स्त्रियांच्या प्रतिमा आणि शिक्के मोठ्या प्रमाणात सापडलेले आहेत. गृहकामात अपत्य संगोपन त्याबरोबरच धार्मिक कार्यात सुद्धा या स्त्रियांच्या मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग होता. मृदकलेत स्त्रिया पारंगत होत्या, म्हणजे मातीपासून जी काही वस्तू, मग ती भांडी असतील किंवा इतर प्रकारच्या वस्तू असतील, त्या कलेमध्ये स्त्रिया पारंगत होत्या. आणि सिंधू संस्कृतीच्या काळातील एका स्त्रीची एक ब्रॉन्झ मूर्ती सापडलेली आहे. त्यानंतर आहे लिपी. या सिंधू संस्कृतीच्या काळातील जी काही लिपी होती याच्या बाबतीत अनेक विद्वानांमध्ये आपल्याला मतभेद दिसून येतात. इसवी सन 1853 मध्ये या संस्कृतीतील सर्वात जुना पुरावा सापडलेला आहे आणि संपूर्ण लिपीचा शोध 1923 मध्ये लागला, परंतु याचं वाचन कुठल्याही भाषातज्ञाला करता आलेलं नाही. ही चित्रात्मक लिपी आहे. हिचे जवळजवळ 400 चित्र सापडले असून सुमेर, मिस्र, चीनी लिपीशी हिचं साधर्म्य आहे. म्हणजे सुमेरियन किंवा मिस्र आणि चीनी या संस्कृतीच्या ज्या लिपी आहे त्या लिपीशी या सिंधू संस्कृतीतील लिपीशी साधर्म्य आहे, समानता आहे. ही चित्रलिपी आहे आणि ही जी लिपी आहे ती उजवीकडून डावीकडे लिहिलेली आपल्याला दिसून येते. या लिपीला वेस्त्रोफेदन लिपी असे म्हणतात. उजवीकडून डावीकडे
लिहिलेली जी लिपी आहे या लिपीला वेस्त्रोफेदन लिपी असे म्हणतात. त्यानंतर या सिंधू संस्कृतीतील जे धार्मिक जीवन आहे याच्यामधला पहिला मुद्दा आहे स्नान. धार्मिक विधी म्हणून स्नानास फार महत्त्व होतं. त्यानंतर आहे मातृदेवतेची उपासना. या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये स्त्रियांच्या मूर्त्या सापडल्या. मग निश्चितच तत्कालीन जो समाज होता तो समाज मातृदेवतेचा पूजक असावा आणि पृथ्वीला जननक क्षमतेची देवता या काळातील लोक मानत होते. त्यानंतर आहे लिंग व यवनी पूजा. उत्खननात मोठ्या संख्येनं शिवलिंग आकारातील दगड सापडलेले आहेत आणि यांचीसुद्धा जननशक्तीचं प्रतीक म्हणून पूजा करत असत. नंतर आहे अग्निपूजा. मोहनजोदडो किंवा मोहनजोदाडो येथे जे यज्ञकुंड सापडलं, एका घरात स्वतंत्र अग्निकुंड सापडलं. या दोन उत्खननित अवशेषावरून आपल्याला निश्चितपणे हे सांगता येतं की या सिंधू संस्कृतीतील जे लोक होते ते अग्निपूजा करत असावेत, म्हणजेच अग्निपूजेला फार महत्त्व होतं. त्यानंतर आहे पशुपती पूजा. पुन्हा एकदा मोहनजोदडो येथे 3 मुख असलेला, म्हणजे मुख म्हणजे तोंड, 3 तोंड असलेल्या पुरुषाचं चित्र, तो सिंहासनावर बसलेला आहे. त्याच्या डोक्यावर शिंग असलेलं शिरस्त्राण आहे. शिरस्त्राण म्हणजे टोप, डोक्यावरचा मुकुट किंवा टोप. आणि ही पुरुष देवता असून तो पशुपतीनाथ असावा आणि त्याचीसुद्धा पूजा केली जात होती. त्यानंतर आहे वृक्षपूजा. येथील अनेक मूर्तींवर वृक्षाची चित्रे आढळून येतात. यावरून त्या काळात वृक्षपूजा केली जात असावी. तुळस, लिंब, खजूर इत्यादी वृक्षांना पवित्र मानलं जात होतं आणि या कालखंडामध्ये पिंपळाला विशेष महत्त्व होतं. याच्यानंतर आहे नागपूजा. नागाची पूजा करतानाची काही शिक्के आपल्याला या ठिकाणी सापडलेली आहेत. त्यानंतर आहे अंधश्रद्धा किंवा भूतप्रेत. या काळातील लोकांचा विश्वास याच्यावर होता का, तर निश्चितच होता. गंडे, दोरे, ताईत तसेच जादूटोना, मंत्रतंत्रावर लोकांची श्रद्धा असावी. त्यानंतर आहे पशुबळी व नरबळी. या काळातील समाज निसर्ग देवतेला प्रसन्न करण्यासाठी व भरभराटीसाठी पशुबळी व नरबळीची प्रथा असावी. हे होतं सिंधू संस्कृतीच्या काळातील धार्मिक जीवन. याच्यानंतर आहे सिंधू संस्कृतीकालीन आर्थिक जीवन. या आर्थिक जीवनाचा आपण विचार करत असताना मुख्य मुद्दा आहे शेती. या सिंधू संस्कृतीच्या विकासात
शेतीची महत्त्वपूर्ण भूमिका होती आणि हा जो प्रदेश होता तो सप्तसिंधूचा प्रदेश होता, म्हणजे निश्चितच सुपीक होता. हे सर्व आपल्याला येथील नगरे आणि तेथील जे गाव होते त्याच्यावरून दिसून येतं. उत्खननामध्ये फावडे, नांगर सापडलेले आहेत. याच्यासाठी बैलांचा वापर केला जात असावा. तांदूळ, गहू, वाटाणे, तीळ, मोहरी, कापूस, टरबूज इत्यादी पिके हे लोक घेत होते. सर्वप्रथम कापसाचे पीक घेण्याचं श्रेय या संस्कृतीला जातं. जलसिंचनाचा वापर त्यांना अवगत होता. धान्य दळण्यासाठी चक्की आणि कुटण्यासाठी उखळाचा वापर ते करत असत. याच्यानंतर आहे पशुपालन. बैल, म्हैस, शेळ्या, मेंढ्या, डुकरे, कुत्रे, मांजरे, उंट, गाढव, हत्ती इत्यादी प्राणी ते पाळत असत. याच्यानंतर आहे व्यापार. जल व स्थल मार्गानं त्यांचा व्यापार सुरू होता. लोथल बंदरामध्ये एक गोदी सापडलेली आहे. जहाजं लावण्याचं ठिकाण म्हणजे गोदी. देशांतर्गत व परदेशी व्यापार होता. लोथल हे बंदर आहे आणि हे बंदर गुजरातमध्ये सध्यासुद्धा आहे. इराण, अफगाणिस्तान, मध्य आशियाशी या संस्कृतीतील लोकांचा मोठ्या प्रमाणामध्ये व्यापार चालत होता. सुमेरियन, मेसोपोटेमिया संस्कृतीचे आपल्या इथे काही अवशेष सापडले आहेत. याच्यावरून आपल्याला हे सिद्ध करता येतं. मौल्यवान दगड, धातू, हाडे, शिंपले आणि शंख इत्यादीचा व्यापार होत होता. धातूची नाणी प्रचलित नव्हती, परंतु वस्तू विनिमयाच्या माध्यमातून देवाणघेवाण म्हणजेच व्यापार होत असे. सिंधू प्रदेशाचं प्राचीन नाव मेलुहा असं होतं. याच्यानंतर आहे वजन व मापे. दगडाचे विविध आकाराचे बाट इथे सापडलेले आहेत. लोथल येथे हस्तिदंतापासूनचे तराजूचे पारडे सापडलेले आहे. मापनासाठी 16 अथवा 16 पटीचा उपयोग केला जात असे. मापासाठी काठ्याचा वापर करत एक काठी ब्रॉन्झ या धातूची आपल्याला उत्खननामध्ये सापडलेली आहे. त्यानंतर आहे मुद्रा. विविध धातूंच्या 2000 मुद्रा सापडलेल्या आहेत. या मुद्रांचा जो आकार आहे तो बेलनाकार, आयताकार, चौकोनी, वर्गाकार अशा आकाराच्या या मुद्रा आहेत. आणि या सर्व मुद्रा बनवण्यासाठी सेलखडीचा वापर केलेला दिसून येतो. हे सिंधू संस्कृतीतील लोकांचं आर्थिक जीवन होतं. याच्यानंतर या प्रकरणातला शेवटचा जो उपघटक आहे तो आहे सिंधू संस्कृतीचा ऱ्हास किंवा पतन किंवा सिंधू संस्कृतीच्या ऱ्हासाची कारणे.
याच्यामध्ये विविध विद्वानांनी आपापली मतं मांडलेली आहेत की सिंधू संस्कृतीचा ऱ्हास का झाला. गार्डन चाइल्ड, स्टुअर्ट पिगट या विचारवंतांच्या इतिहासकारांच्या मते या संस्कृतीचा ऱ्हास बाह्य आक्रमणामुळे झाला असं मानलं. बाह्य आक्रमण म्हणजे परकीयांची आक्रमणं, मृत व्यक्तींचे 13 कंकाल, मुले व स्त्रियांच्या कंकालाचा ढीग, याच्या माध्यमातून त्यांनी ते सिद्ध केलं की निश्चितच परकीयांची किंवा बाह्य आक्रमणकार्यांची जी काही आक्रमणं झाली त्याच्यामुळं या सिंधू संस्कृतीचा ऱ्हास झाला. दुसरं कारण आहे व्यापारातील घट. निसर्गाच्या असमतोलामुळं सिंधू लोकांचा जो व्यापार होता तो बसला, संपला. इसवी सन पूर्व 1750 पर्यंत सुमेरियन संस्कृती बरोबरचा जो व्यापार होता तो समाप्त झाला आणि येथील लोकांनी उदरनिर्वाहासाठी स्थलांतर केलं असावं. तिसरं कारण आहे दुष्काळ. आर.एल. स्टीन व अमलानंद घोष या इतिहासकारांच्या मते नद्या कोरड्या पडल्या असाव्यात. यामुळं दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होऊन या संस्कृतीचा ऱ्हास झाला असावा. चौथा आहे जॉन मार्शल मैके S.R. राव यांच्या मते सिंधू नदी व तिच्या ज्या उपनद्यांना जो सतत महापूर आला आणि या महापुरामुळं इथली संस्कृती लोप पावली. याच्यानंतर आहे भूकंप. वायव्य सरहद्द प्रांतावर सततचे जे होणारे धरणीकंप आहेत हे या महान अशा सिंधू संस्कृतीच्या विनाशाचं कारण असावं. याहीशिवाय अनेक कारणं या संस्कृतीच्या पतनाची, ऱ्हासाची सांगण्यात येतात. अग्नी प्रकोप झाला असावा, लोकसंख्येमध्ये वाढ झालेली असावी, नद्यांनी सतत आपल्या मार्गामध्ये केलेला बदल असावा, त्यामुळं निर्माण झालेली दलदल, या सर्व गोष्टींमुळे या संस्कृतीचा ऱ्हास झाला असावा. याच ठिकाणी आपल्या पेपर क्रमांक 1 मधील प्रकरण 2 सिंधू संस्कृतीचं नागरीकरण आणि अश्मयुग हे प्रकरण या ठिकाणी संपलेलं आहे. उद्याच्या तासिकेमध्ये आपण पेपर क्रमांक 2 मधील प्रकरण पहिले अभ्यासावयास सुरू करणार आहोत. तत्पूर्वी धन्यवाद.